साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पुन्हा एकदा मनोहर भोसले उर्फ मनोहर बाबा चर्चेत आला आहे। बाळूमामाचा अवतार असल्याची बतावणी करणाऱ्याची कुंडली समोर आली आहे। मी संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून कर्करोग बरा करतो असा दावा मनोहर मामा करत असे। मनोहर भोसले बाभळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावायचा। 2021 मध्ये शशिकांत खरात यांची 2,51,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला अटक करण्यात आली होती। त्यानंतर मनोहर भोसलेने आश्रमात साथीदारांसह लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला होता। त्याही प्रकरणात भोसलेला 2021 मध्ये अटक झाली होती। बाळूमामांचा अवतार असल्याची बतावणी करत त्याने सगळ्यांनाच जाळ्यात ओढलं होतं। बाळूमामांचा अवतार म्हणून घेत सर्वसामान्यापासून बड्या राजकारण्यांपर्यंत सर्वांनाच त्याने जाळ्यात ओढलं होतं। मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाचा काळा इतिहास आता समोर आलाय। एकेकाळी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण 2दा डीएड परीक्षेत नापास झाला आणि तिथूनच त्याच्या भोंदूपणाचे शिक्षण सुरू झाल्याचे म्हणतात। फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी पुन्हा एकदा गजाआड गेलेला मनोहर मामाची घोटी तालुका करमाळा येथे 27 एकरातील आलिशान आश्रम आता कायमचा बंद करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत। इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा मनोहर भोसले शिक्षक होण्यासाठी डीएड करत होता, मात्र 2 वेळा सलग नापास झाला। या अपयशानंतर पुन्हा प्रयत्न न करता त्याने आपली दुसरी वाट निवडली। मनोहरने थेट पश्चिम बंगाल गाठला आणि तिथे जादूटोणा शिकला असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली। त्यानंतर उंदरगाव तालुका करमाळा येथे नातेवाईकांकडे राहू लागलेल्या मनोहरने लोकांना मोहिनी घालण्यास सुरुवात केली। हळूहळू त्याचे नाव मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांपर्यंत पोहोचले आणि एका झोपडीत राहणारा मनोहर भोसले आलिशान आश्रमाचा मालक बनला। मनोहर भोसले हा लोकांचे भाकीत सांगायचा, मात्र त्याचा अधिक कल हा लोकांचा भूतकाळ सांगण्याकडे अधिक असायचा। यातून लोकांवर तो आपल्या दिव्य शक्तीची भुरळ पाडायचा। मनोहर मामाचं नाव चांगलंच गाजू लागल्यावर उंदरगावच्या आश्रमात अमावस्या पौर्णिमेला बड्या नेत्यांच्या आणि सेलिब्रिटीजच्या कोट्यवधींच्या गाड्यांची गर्दी होऊ लागली। भक्तांनी त्याला साक्षात बाळूमामांचा अवतार अशी प्रतिमा मिळवून दिली। मात्र 2021 मध्ये लैंगिक शोषण आणि कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली बाभळीचा पाला आणि भंडारा देऊन 2.5 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले। त्यामुळे त्याला उंदरगावचा आश्रम बंद करावा लागला। उंदरगाव सोडल्यानंतर मनोहरने करमाळ्यातील घोटी येथे 27 एकर जमीन खरेदी केली। आलिशान आश्रम आणि फळबागा उभारल्या। राजकीय संबंध वापरून ग्रामस्थांवर दडपण आणण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचे म्हटले गेले। त्याच्या या दडपणाला गावचे सरपंच विलास राऊत आणि ग्रामस्थ डगमगले नाहीत। आता पुन्हा एकदा फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर मामा अटकेत गेल्यानंतर घोटी ग्रामस्थ आक्रमक झाले। या आश्रमाची सखोल चौकशी करून तो तातडीने बंद करावा अशी लेखी मागणी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे।